नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला संत्र्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे 6 संत्री घेतली होती आणि त्याचा बघा मी रस काढून घेतलेला आहे। रस कसा काढला जर तुम्हाला बघायचं असेल ना सोप्या पद्धतीमध्ये तर मी त्याची लिंक ह्या रेसिपी खाली देते, तुम्ही त्या पद्धतीने काढू शकता। नाही तर तुमच्याकडे ज्यूसर वगैरे काय असेल तर त्यांना पण तुम्ही काढू शकता। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी एकदम बघा अशी बारीक अशी आहे। मोहरी चांगली फुटली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं जरा भाजून घेऊया आपण। मस्त बघा असं जिरं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला कढीपत्ता। 6 पाकळ्या बघा लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। कुटून घ्यायच्या म्हणजे फुटल्या पाहिजे त्या। लसणाचा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे। त्यात टाकायची 1 हिरवी मिरची तिखटवाली तोडून टाकलेली आहे बघा। त्यात टाकायची आपल्याला कांदा आणि हा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा पण चांगला भाजलेला आहे बघा। त्यात टाकायचे 1 दालचिनीचा तुकडा, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही 2 लवंगा पण टाकू शकता। 1 टोमॅटो बघा छोट्या आकाराचा असं मोठं कापून घेतलेला आहे। आता ह्याला 1 मिनिटभर फक्त आपण ह्याला परतून घेऊया। 1 मिनिटभर बघा मी परतून घेतलेला आहे। मस्त असं झालेलं आहे बघा। गॅस आहे मिडियमच। त्यात टाकणारे 1 शेवग्याची शेंग बघा मी अशी साफ करून अशी तिला शिजवून घेतलेली आहे। पूर्ण शिजवून घ्यायची, चांगली शिजली पाहिजे, ती सॉफ्ट झाली पाहिजे। आणि ही जाड आहे, त्याला पण असा गाभा आहे आतमध्ये जरी मोठी असली तरी। आता त्याच्यात मी टाकणार आहे बघा 1.5 चमचा तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे, फक्त शिजवून घेतलेली आहे बघा। ती टाकायची, मिक्स करूया। डाळ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला कोमट पाणी। हे ज्यात आपण शेंगा शिजवलेल्या ना त्यातच मी 1 ग्लासभर बारक्या छोट्या आकाराचा ग्लास मी गरम पाणी केलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे। त्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। काळं मीठ एकदम थोडंसं 2 चिमूट म्हटलं तरी चालेल। छोटा अर्धा चमचा जिरेपूड भाजून कुटून घेतलेले। 6 ते 7 बघा मिरी मी असे कुटून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे टाकायचे मीठ। आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकले ही लक्षात ठेवूनच मीठ टाकायची। आणि त्याच्यात टाकणारे बघा एवढ्या आकाराचा गूळ, हा बिन केमिकल गूळ आहे। मिक्स करूया। जी तुरीची डाळीच्या जागी तुम्ही मुगाची डाळ पण घेऊ शकता बरं का। चांगली शिजवली, एकदम गाळ अशी शिजवलेली आहे, कारण हे उकळल्यानंतर ना तिची एकदम पेस्ट होईल। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि त्यात टाकायची आपल्याला ही संत्र्याचा बघा मी रस काढून घेतला होता। ह्या 3 वाट्या रस निघालेला आहे। मिक्स करून घेऊया आणि ह्याला काय करायचं, चांगलं उकळून द्यायचं। जर तुम्हाला गूळ टाकायचं नसेल ना तर 1 चमचा तुम्ही साखर जरी टाकली तरी चालेल। आता हे चांगलं आपण उकळून घेऊया, कारण की शेंगा शिजलेली आहे, ती तुरीची डाळ पण मी शिजवलेली टाकलेली आहे। अशा पद्धतीत तुम्ही एक रसम टाईप म्हणा, सूप टाईप म्हणा, मस्त लागतं। करून बघायला आपण 1 5 ते 7 मिनटं मिडियम गॅसवर उकळून घेऊया। मिडियम गॅसवर बघा 1 5 ते 7 मिनिट मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं उकळून घ्यायचं। बारीक गॅसवर केलं तर चालेल, मिडियम गॅसवर जर केलं तर चालेल। अशा पद्धतीत होतं बघा, मस्त असं लागतं। ह्या उन्हाळ्यात काय होतं माहिती आहे का, खायची इच्छा होत नाही काय, तर तुम्ही अशा पद्धतीनं काहीतरी करून बघा, एकदम वेगळं। तुम्हाला मी हमेशा रेसिपी काहीतरी वेगळ्या दाखवते। आता हे कसं खायचं, तुम्ही नुसतं हे जरी पेलं ना तरी चालेल। आणि जर तुम्हाला खायचं असेल ना तर मी तर गरम गरम भाताबरोबर ही खाते, भाकरीवर ह्याच्याबरोबर खाऊ शकता, मस्त लागतं। तर वरून काय करायचं, थोडीशी अशी जी देठं असतात का नाही कोथिंबीरचे, ते पण टाकायचे ह्याच्यामध्ये, कोथिंबीर सकट। चवीला तर इतकं छान लागतं काय विचारू नका। आता ही कसं आहे माहिती आहे का, मी ह्याच्यामध्ये 1च हिरवी मिरची टाकली, जास्त तिखटवाली होती। तुम्ही ह्याच्यामध्ये 2 मिरच्या जरी तिखट पाहिजे असल्या तरी टाकल्या तरी चालू शकतात। तुम्हाला थोडीशी एकदम चिंच जर पाहिजे असेल ना तर ती पण टाकू शकता। मस्त असं लागतं, हे करून बघा। एकदम वेगळी रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।